ठिकाणी उपस्थित असाल तर या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आपला या ठिकाणी येतो तीच सन्मान केला जाईल. या ठिकाणी आमचे समालोचक कल्पेश भाऊ कर्णूक या ठिकाणी आलेत. या ठिकाणी श्रीकांत शेफ हडप माजी सरपंच न्हावंडे ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी यायचं आहे. व्यासपीठावरती यायचं आहे. सामना चालू. पहिलाच चेंडू या ठिकाणी बाउन्स झालाय. या ठिकाणी पंच हात वरती करतात आणि या ठिकाणी पतन होतोय तो प्रदीप केलवली. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी नितेश रमेश पाटील या ठिकाणी आलेत. या मैदानाचे ॲक्च्युली मानकरी, कारण मी मागाशी म्हटलो की नाचता येईना अंगण वाकडे. आपल्याकडे अंगणच नसेल तर नाचण्यात काहीच मजा नाही आणि तो अंगण आपल्याला उपलब्ध करून दिला आहे तो नितेश पाटील यांनी. या ठिकाणी माधव पवार या ठिकाणी सत्कार करतील. नितेश पाटील त्याचा त्यांनी स्वीकार करत आहे आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वळूया पुन्हा या ठिकाणी परत एकदा आपण. पहिलाच चेंडू केलवलीचा फलंदाज स्ट्राईक एंडला बाद होतोय. दुसरा चेंडूची सांगता करतोय तो रितेश. जबरदस्त चेंडू. या ठिकाणी पंच दोन्ही हात समांतर करतात. एक अवांतर धावेने वाढ या ठिकाणी धावसंख्या वधारते आणि पहिल्या षटकाखेर श्री गणेशा होतोय धावांचा. तो धावा संख्या झाले तो कल्पेश भाऊ 1 आणि पहिला षटक या ठिकाणी कल्पेश भाऊ चालू आहे. आणि आजच्या रजतनाथ दुसरा सामना आपल्याला काय वाटतं? कार्यक्रम सुंदर असा केलेला आहे. नियोजन चांगलं आहे. खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्दाने. या ठिकाणी दाद मागतात पंचांकडे, परंतु ती दाद या ठिकाणी पंच आमचे फेटवून लावतात. अतिशय दक्ष असं पंच आमचे संजय पवार साहेब. आजच्या सामन्यातले पंच नावाजलेले पंच आपल्या पंचकृषीतले नैनेश पाटारे, तसेच संजय पवार या ठिकाणी आपली भूमिका निभावतात. नाही. सामना चालू होतोय. पहिलाच षटक आणि पहिलाच विकेट केलवली अँड जबरदस्त या ठिकाणी गुगली आणि या ठिकाणी एसटी मला वाटतं या ठिकाणी त्रिपळीची झाली असती आणि LBWचा या ठिकाणी इशारा करतात आमचे पंच संजय वाघमारे साहेब. या ठिकाणी 2 विकेट या ठिकाणी तब्बल कल्पेश भाऊ या ठिकाणी जातात. केलवली संघ कुठेतरी पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी नांगी टाकताना आपल्याला दिसतोय. येणारा 3-4 षटकांचा हा सामना आणि समीकरण असणार आहे ते तब्बल या ठिकाणी 50 ते 55 धावांचं लक्ष. युवा आपण ज्यांना म्हणतो युवा, असे आमचे नरेश पाटील म्हणजे 20 वर्षापूर्वीचा कालखंड त्यांनी गाजवला होता. पण आत्ताच्या शब्दात आम्ही त्याला युवा का म्हणतो, कारण तेवढंच फिटनेस अजूनसुद्धा त्यांच्यात, तीच धमक, तीच ताकद, तीच चाल, तेर तरारक नजार. परशुराम सांबरे आपण या ठिकाणी यायचं आहे. जबरदस्त चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरीचा या ठिकाणी खणून काढलाय तो. पंच हात वरती करतात. धाव संख्या 6 वाढते. हडप साहेब या ठिकाणी आलेत, ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य. मी माधव पवार साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करायचे. प्रसाद रितेश आपल्याला विनंती असेल या ठिकाणी. अतिथी देवो भव या ठिकाणी श्रीकांत साहेब या ठिकाणी आलेत. शॉर्ट पेच डेलवरचा चेंडू पुन्हा एकदा तीच लया, तीच दशा आणि तोच दिशा. या ठिकाणी पुन्हा एकदा षटकार. या ठिकाणी केलवलीचा जो स्ट्राईक अँड बल्लेबाज समीर यासाठी मोठी पर्वणी असणार आहे. आत्ताच आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेत श्रीकांत हडप साहेब यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळतील. 2 षटकार या ठिकाणी लावलेत. तिसरा षटकार जर लगावला तर या ठिकाणी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली ती आपले श्रीकांत हडप साहेब यांनी.
आणि कुठेतरी या ठिकाणी मुक्तात ते 500 रुपयाला आणि निश्चितच या ठिकाणी या ठिकाणी षटक संपण्याचा इशारा या ठिकाणी होतोय. पहिला षटक या ठिकाणी संपलाय. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 1 बाद 13. परशुराम सांबरे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आयोजकांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे. परशुराम सांबरे सदस्य परशुराम सांबरे. हॅलो या ठिकाणी परशुराम सांबरे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आयोजकांना विनंती करतो आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे. जनरल सालोके या ठिकाणी आजच्या दिवसातला दुसरा सामना लढतोय तो नावंडे वर्सेस केलवली. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला तो नावंडे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते केलवली संघाला. केलवली संघ कुठेतरी पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चाचपडताना दिसला. पहिल्याच चेंडूवरती विकेट आणि नंतर 2 षटकांमध्ये कमबॅक केलं ते समीर याने. लगातार 2 षटकार ठोकले आणि संघाला कुठेतरी सुस्थितीत नेऊन ठेवले ते 13 धावांवरती. या ठिकाणी परशुराम सांबरे यांचा सत्कार होतोय रितेश यांच्या हातून. धन्यवाद परशुराम साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपले सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया आपण सामन्याकडे. हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी दुसरा या ठिकाणी षटक घेऊन आलाय तो नावंडे संघाकडून अर्जुन वर्सेस गोरख. चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेने कट केला. 1 धाव निश्चित या ठिकाणी मिळते. चांगली रनिंग भेटून इकडे या ठिकाणी म्हणता येईल. धाव 1 संख्येने वदर धाव संख्या झाली ती 14. या ठिकाणी सचिन तांडेल साहेब ग्रुप ग्रामपंचायत जामरुखचे सदस्य या ठिकाणी जर आपण असाल कुठे तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सचिन तांडेल साहेब आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. कल्पेश भाऊ या ठिकाणी दुसऱ्या सामन्यातला दुसरा षटक. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 14. चांगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी एका धावेवरती समाधान या ठिकाणी मानतोय तो केलवली संघ. धाव संख्या 1 ने वधारते. धावा झाल्यात त्या धाव फलकावरती तब्बल 1 बाद 15. जबरदस्त चेंडू या ठिकाणी टाकतोय तो नौका गोलंदाज अर्जुन. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या होत्या. कुठेतरी कमबॅक करण्याची संधी या ठिकाणी अर्जुन शोधतोय. कुठेतरी चाचपटतोय आणि आत्तापर्यंत 3 चेंडूंची फेकी आणि सुरेख या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि कुठेतरी जकडून ठेवला ते केलवली एंडला. पुन्हा एकदा सुरेख या ठिकाणी बाजूला निघतोय फलंदाज पंत तटस्थ. या ठिकाणी चांगला चेंडू चांगला सन्मान या ठिकाणी दिलाय पंचांनी. धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या झाली ती 1 बाद 15. शिवाजी महाराज की जय. सचिन तांडेल साहेब या ठिकाणी आलेत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सचिन तांडेल साहेब हलक्या हाताने कट केलाय पॉईंटच्या दिशेला. या ठिकाणी चांगला फिल्डिंग चांगला रनिंग भेटून इकडे या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहज या ठिकाणी लिहिल्या पार केल्यात. धाव संख्या 2 ने वधारते. धाव संख्या झाली ती 1 बाद 17. चांगली सुरुवात झाली होती केलवली यांकडून. पहिल्या षटकामागे 13 धावा या ठिकाणी कुठल्या होत्या परंतु दुसरा नौका येणारा गोलंदाज अर्जुन कुठेतरी जखडतोय केलवलीच्या फलंदाजांना. आपण बघतोय 4 षटकामध्ये तब्बल 55 ते 60 धावा हव्यात. तसं होताना आपण आणि पंच वळतात. दोन्ही हात समांतर करतात. धावा 1 संख्येने वधारते. धावा झाल्यात त्या 18. सटीक मार्क गोलंदाजी करतोय तो अर्जुन. आपण बघतोय पहिलाच षटक हा महागात पडला होता नावंड्यासाठी आणि दुसरा षटक अर्जुन
अशी गोलंदाजी करतोय की कुठेतरी आकाशामध्ये माशाचा डोळा बघतोय, बाण त्या दिशेने सोडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता अपयशी ठरतो आणि हा एक अवांतर धाव या ठिकाणी देऊन बसतोय, मोठी चूक करतोय. कुठेतरी धाव संख्येला लगाम घालण्याच्या ऐवजी कुठेतरी धाव संख्या वधारते ती केलवली संघाची. धाव संख्या 1 ने वाढते. धावा झाल्या त्या तब्बल. दुसरा षटक प्रगतीपथावरती 19. या ठिकाणी मैदानाचे मालक दामू बाळू कर्लू कुठे असतील आपण व्यासपीठावरचे, तसेच गोकुल तात्या कदम अतिशय क्रिकेट प्रेमी हर हुन्नरी या ठिकाणी यायचंय. ओव्हर पेच डिलिव्हरचा चेंडू आणि हा चेंडू नक्कीच दिशा देतोय तो पॅव्हेलियनच्या वरून. पंतांचा निर्णय या ठिकाणी 6 धावा आणि षटक संपण्याचा इशारा. या ठिकाणी डीजे मास्टर संधी. मास्टर या ठिकाणी आपण बघतोय प्रथम फलंदाजी करतोय तो केलवली संघ आणि क्षेत्ररक्षण करतो तो न्हावंड संघ. पहिल्या षटकामध्ये समीर यांनी तब्बल 13 धावा दिल्या आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून अर्जुन सुद्धा 12 धावा देऊन बसतोय आणि धावा फलक 2 षटकां अखेर झाल्यात त्या 25. अजून येणारा काल, अजून 2 षटकांचा सामना, 1-2 विकेट या ठिकाणी तंबूचा रस्ता नापताना आपण पाहिले केलवली संघाचे. अजूनही बलाढ्य या ठिकाणी फलंदाजी मार्क केलवली संघाकडे भरणा असल्यामुळे आपण बघूया अजून 25 वरून ते कितीपर्यंत मजल मारतात, कारण तेवढ्याच ताकदीचा समोरचा संघ हा न्हावंड्यावाडीचा असणार आहे. लोअर फुलटॉज या ठिकाणी कुठेतरी समजला ना. या ठिकाणी 1 धाव निश्चित मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगली रनिंग विकेट टू विकेट 2 धावा सहज मिळवल्या. आणि क्रिकेट कल्पेश भाऊ आपण पाहिलं एका दोका धावाने पण क्रिकेटचा खेळ हा कुठेतरी साजेरा पोचतो आणि कुठेतरी शेवटापर्यंत जाऊन पोचतो. आपण प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करत बसलो तर कुठेतरी सांगाचं आणि सांघिक या ठिकाणी नुकसान होतो. एका दोक्या धाव्यामध्ये खूप मोठी मजाल असते आपण बघतो. जबरदस्त चेंडू या ठिकाणी एस टीच्या वरून जातोय की नाही जातोय, आमच्या पंच या ठिकाणी सांगतात नाही जात. नक्कीच धाव या ठिकाणी एक एक्स्ट्रा स्वरूपात मिळते. धाव संख्येला 1 नी वाढ या ठिकाणी, कारण आपण म्हणतो कल्पेश बुवा नवरी मरो किंवा नवरा मरो, आम्हाला गेम, आम्हाला तुमचा शो, आम्हाला तुमचा कार्यक्रम बघण्यात इंटरेस्ट, बाकीची दुनियादारी गेली उडत. या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती अर्जुन, स्लोअरचा चेंडू आणि तेवढीच सन्मान, तेवढीच दाद या ठिकाणी डीजे मास्टर यांना. षटकार. तिसरा षटक या ठिकाणी पथावरती कल्पेश भाऊ बघतोय आपण. 2 षटकांमागे केलवलीच्या धावा झाल्या होत्या 25. तिसरा षटक प्रगती पथावरती. पुढील चेंडू यॉर्कर डिलिव्हरीचा या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन टू विकेट, तेवढा चांगला चप्पल या ठिकाणी क्षेत्ररक्षक या ठिकाणी मंगेश वाघमारे यांच्याकडून मंगेश जाधवकडून या ठिकाणी समीर पवार यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आले. जर षटकार लगावला तर 100 रुपयाचा पारितोषिक आले ते जाधव यांच्याकडून. निश्चितच या ठिकाणी चांगला झेल घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एक चौकार जातोय. आपण पाहितला टेक द कॅच विन द मॅच या ठिकाणी आपण बघतो, परंतु एक चांगला झेल या ठिकाणी सोडलाय तो. हॅलो कोण आहे? शिवाजी महाराज की जय. षटकारासाठी पारितोषिक आलंय ते 100 रुपयाचं. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू या ठिकाणी काहीतरी समजलं नाही. तो फलंदाज समीर याला
आधीच्या चेंडूवरती एक लेग साईडच्या दिशेने एक सुंदर चौकार ठोठावला होता आणि दुसरा चेंडू या ठिकाणी कुठेतरी फसवा चेंडू टाकलाय आणि हाणामारीच्या नादामध्ये कुठेतरी बेट होताना दिसतोय आणि धाव संख्या या ठिकाणी स्थिरावते ती केलवली संघाची. कल्पेश बुवा, मी पहिल्यांदाच म्हटलो या ठिकाणी 50-60 धावांचं लक्ष पाहिजे. हा आता तू मय करता करता या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. धाव संख्या 1ने वाढते. धावा झाल्या त्या तब्बल 40. या ठिकाणी पंच षटक संपण्याचा इशारा करतात. 3 षटकांचा या ठिकाणी सामना झालाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो या ठिकाणी नावंडा वर्सेस केलवली आजच्या रजनीमधला हा दुसरा सामना रंगतोय तो बीडच्या मैदानावरती. या ठिकाणी धावा झाल्या त्या 40. या ठिकाणी पाणी घेऊन जायचं. आयोजकांना विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचं. ओ ओ दरम्यान या ठिकाणी पंच नैनेश पाटारे तटस्थ, तसेच आमचे संजयजी वाघमारे दोन्ही पंच अतिशय हुशार पंच. आपल्या पंचक्रोशीतले नैनेश पाटारे आणि उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी कल्पेश या ठिकाणी मी सांगू इच्छितो चालू असणारा सामना केलवली वर्सेस नावंडे. या ठिकाणी नावंडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने पाचारण केलं ते फलंदाजीसाठी केलवली संघाला. 3 षटकांमागे या ठिकाणी धावा खर्ची केल्यात त्या केलवली संघाने. 3 षटकांमागे 40. अजूनही येणारे 6 चेंडू आणि किती धावा जमवतात केलवली संघाचे फलंदाज. कारण आपण पाहिलं तर समीर हा अतिशय फॉर्ममध्ये खेळतोय. 2 षटकांच्या मदतीने समीर हा 18 धावांवरती खेळतोय आणि येणारे 6 चेंडू, या 6 चेंडूमध्ये एका दुसरा चेंडू जर त्यांनी सीमारेषेबाहेर टाकला तर नक्कीच कुठेतरी केलवली संघ सुस्थितीमध्ये जाऊन पोचेल आणि 50-55चा आकडा या ठिकाणी सहजरित्या पार करू शकेल. कुठेतरी रोमांस कल्पेश या ठिकाणी सामन्यामध्ये येऊ शकतोय. आपण बघूया पुढील गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा गोलंदाज आलाय तो गोलिंग मार्कवरती रोशन. जबरदस्त या ठिकाणी करून काढलेला चेंडू, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न आपण म्हणू. डीजे मास्टर आपण बघतो या ठिकाणी धावच्या स्वरूपात या ठिकाणी बली जातोय. कारण दुसऱ्या धावेची आवश्यकता नसताना सुद्धा या ठिकाणी डबल धावेची या ठिकाणी मागणी केली आणि कुठेतरी आपण आत्महत्येचा प्रयत्न केला. आपण ग्रामीण भाषेत याला आत्महत्याच म्हणू शकतो. कारण एका धावेची मुश्किल असताना या ठिकाणी दुसऱ्या धावासाठी दौड लगावली आणि विकेटच्या या ठिकाणी पतन करून घेतला. रोशनच्या बॉलची कडा घेऊन जातोय विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये. या ठिकाणी अजून एक विकेटचा पतन या ठिकाणी होतोय आणि कुठेतरी धाव संख्या स्थिरावले. नक्कीच कल्पेश, मी मगाशी म्हटलं होतं की 50-55 धावा झाल्या तर कुठेतरी नावंडा संघ पण तेवढ्या ताकदीचा संघ या ठिकाणी आपण बघतोय. कुठेतरी एक सामना रोमांचक होईल असं वाटत होतं, परंतु धावा संख्येवर कुठेतरी या ठिकाणी प्रसाद पाटील या ठिकाणी अंकुश लागलाय आणि धावा स्थिरावल्यात. रोशन याने जर सलग तिसरा विकेट जर या ठिकाणी जर घेतला तर श्रीकांत शेठ हडप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळण्यात येईल. रोशन एन टू तिसरा विकेट, वेन टू 5,000 रुपये, माफ करा 500.
जबरदस्त षटकार दिलाय विरोधर परस्पर्धी या ठिकाणी षटकार पंच हात वरती करतात आणि 500 रुपये या ठिकाणी मला वाटतं मुकलेत ते नावंड संघाचे गोलंदाज रोशन. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली ती 46. मी या ठिकाणी आमंत्रित करतो विनोद पाटील या ठिकाणी आले 46 माफ करा 47 या ठिकाणी विनोद पाटील तसेच सुमित कर्णुक संदेश कर्णुक आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती सामान मिळते. तसेच आमचे प्रतीक पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. जबरदस्त या ठिकाणी झेल बघतोय आपण या ठिकाणी विकेट जातोय कारण टेक द कॅच आणि विन द मॅच आपण म्हणतो हा समीकरण आपण या ठिकाणी अवलंबला तर नक्कीच या कॅच मागे जर 2 धावा गेल्या असत्या आणि येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती जर 2 धावाची आवश्यकता असती तर त्याची वर्णी आपण या ठिकाणी पाहिली असती. निश्चित या ठिकाणी चांगला या ठिकाणी झेल घेतलाय आणि कुठेतरी स्कोर या ठिकाणी दाबतोय तो धावंडे संघाचा रोशन. आपण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल आकाश याने 15 धावा दिल्या होत्या. 13, 12 आणि 15 40 आणि आतापर्यंत फक्त एक धाव या ठिकाणी मिळते. लोअर चेंडू या ठिकाणी मिस होतोय. एसटीच्या मागे हा चेंडू स्थिरावतोय. चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर पंच या ठिकाणी बाउंड्री घोषित करतात आणि या ठिकाणी षटक संपण्याचा इशारा करतात. धावा झाल्या त्या धाव फलकावरती 4 षटकांअखेर केलवली एंड कडून 52. या ठिकाणी जामरुग गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत तांडे साहेब आपण या ठिकाणी यायचंय. कंसात आमचे बाला तांडे साहेब कारण आम्ही त्यांना लहानपणापासून या नावाने संबोधतो. सूर्यकांत तांडे साहेब आपण या ठिकाणी यायचंय. 100 रुपयाचं पारितोषिक कोण दिलं होतं? या ठिकाणी प्रतीक पाटील यांना विनंती आहे आपण या ठिकाणी हंपरिंग करायचे. प्रतीक पाटील यानंतर कडाव आणि बीड दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी समालोचक कक्षाजवळ येऊन थांबायचं आहे. या ठिकाणी फलंदाज पाचारण करायचे. फलंदाज या ठिकाणी पाचारण करायचे. प्रतीक पाटील यांना विनंती करतो आपण या ठिकाणी हंपरिंगचं काम करायचं आहे. संजय वाघमारे यांच्या समवेत बीड आयोजक बीड आणि कडाव यानंतर होणारा सामना
दरम्यान सामना या ठिकाणी चालू होतोय. प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. 4 षटकांच्या मागे या ठिकाणी 52 धावा केल्यात त्या केलवली संघाने आणि 53 धावांचं आव्हान असणारे कल्पेश भावा ते या ठिकाणी धावंडे संघाला आपण बघतोय. या ठिकाणी कल्पेश भाऊ आपण बघतो या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी कसोशीचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण मेहनतीशिवाय कुठलाही फळ नाही, मेहनती अंगे कुठलाही फळ नाही. आपण पाहिलं, आपण जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण विनोद पाटील APJ अब्दुल कलाम साहेबांचं एक उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छितो. आपल्या बहिणीचे दागिने घेऊन APJ अब्दुल कलाम साहेब या ठिकाणी वैमानिक बनण्यासाठी गेले होते उत्तर प्रदेशमध्ये, परंतु वैमानिक बनण्याची संधी त्यांची हुकली. ते एकदम ते नापास झाले आणि जीव देण्याच्या तयारीत ते हिमालयाच्या एका चोटीली बर्फावरती गेले आणि त्या ठिकाणी एक साधू महात्मा त्यांना भेटला आणि म्हटला, बेटा तुझं हे काम नाही, तुला मोठमोठे क्षेपणास्त्र गाडायचे आहेत आणि त्यासाठी तू पुन्हा आपल्या गावी माघारी जा. आणि APJ अब्दुल कलाम साहेबांनी त्यावेळेस तो उपदेश ऐकला आणि मेहनतीच्या जोरावरती या ठिकाणी मोठमोठे क्षेपणास्त्र आपले डागलेत आणि कुठेतरी आपल्या भारताचं नाव या ठिकाणी जग जाहीर केला. जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. 53 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे. पहिला गोलंदाज प्रदीप कुठेतरी लय या ठिकाणी चुकतोय. पहिलाच चेंडू या ठिकाणी अवांतर फेकतोय. पंच दोन्ही हात दाखवतात. कुठेतरी धोक्याची घंटा या ठिकाणी सामन्यांची आपण जी शृंखला बघतोय 4 दिवसाची रजनी, माधव पवार यांची सुकन्या तनुजा 11 हिच्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी हे सामन्याचं आयोजन केलंय. दुसरा या ठिकाणी चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, स्थिरावतोय आणि या ठिकाणी बाद होतोय तो. हॅलो, पहिलाच या ठिकाणी प्रदीप अवांतर धावेचा मारा करतोय आणि दुसऱ्या चेंडूवरती बाद करतोय तो धावंडे यांच्या प्रवीणला. पुढील चेंडू या ठिकाणी आसमंत चुंबतोय, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आणि 1 बाउन्स या ठिकाणी पंच या ठिकाणी इशारा करतात. धावा झाल्यात त्या धाव फलकावरती 1 बाद 5. अजूनही रोमांच असा सामना कल्पेश भाऊ आपण बघतोय. 53 धावांचा या ठिकाणी पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होते 4 षटकांमागे, परंतु एक चांगली सुरुवात. पहिला एक विकेट या ठिकाणी जातोय आणि दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी 1 बाउन्स चौकार खेचतोय. बघूया येणारा निर्णायक चेंडू ठरतोय. शॉर्टपिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी, चांगला चेंडू या ठिकाणी पंच या ठिकाणी चेंडूला दाद देतात आणि एक जाऊन स्थिरावतो तो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये. या ठिकाणी कडाऊ संघाचा संघनायक आलेला आहे आणि बीड संघाचा संघनायक. मी या ठिकाणी श्रीकांत हडप साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे. श्रीकांत हडप साहेब. अकूड चेंडू या ठिकाणी पडल्यानंतर उचली घेतोय, काहीतरी चकमा देतोय तो नावंड्या संघाच्या रोशन्याला. या ठिकाणी श्रीकांत हडप साहेबांना विनंती करतो, आपण कडाव वर्सेस बीड. शॉर्टपिच डिलिव्हरीचा चेंडू तेवढा जबरदस्त टोलावलाय, चेंडू होतो सीमारेषा पलीकडे. डीजे ऑपरेटर.
जांभरूक गावचे माजी तंटा मुक्ती अध्यक्ष सूर्यकांत भाऊ तांडेल उर्फ आमचे बाळासाहेब पाटील या ठिकाणी यायचं आहे. आणि तसेच आपले माजी क्रिकेटर योगेश तांडेल आपल्याला सुद्धा विनंती असेल. सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी हरिश्चंद्र इथं आलेच आहेत. जबरदस्त चेंडू या ठिकाणी लिलया पार टाकणारा चेंडू डोळ्याचे पारणे फिरताना फिरतात तोपर्यंत पंच या ठिकाणी षटक संपण्याचं आव्हान घोषित करतात. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकामागे धावा झाल्यात त्या नावंड्या संघाच्या 11 धावा झाल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आणि धावा हव्यात त्या 53. बघूया 53 धावा होतात की नाही. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झाला. कडाव संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय 5 मिनिटात कळवायचा आहे. या पुढील होणारा सामना कडाव वर्सेस होम पिच बीड. नवीन गोलंदाज आलाय. हरिश्चंद्र नवीन गोलंदाज हरिश्चंद्र. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्यात. यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी कुठेतरी स्थिरावतोय. धाव संख्या सुद्धा स्थिरावते. जबरदस्त अशी चेंडूची फेकी केली होती ती हरिश्चंद्रने. कुठेतरी रोखून धरलंय ते केलवली संघाच्या रोशन्याला. नावंडा संघाचा पहिलाच जो फलंदाज आपण बघितला बाद झाला प्रवीण. हा स्ट्राईक एंडला येतो आणि हा सातत्याने चांगली कामगिरी करतो. परंतु आज कुठेतरी अपयशाच्या छायेमध्ये आपण बघितला. शॉर्ट पिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी कहीं पे निशाणा कहीं पे निगाने जाना था काशी पाऊस गया वाशी. या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतात. खरं तर कल्पेश आपण पाहिलं हा लॉलीपॉप चेंडू हा सीमारेषे पार हवा होता. परंतु हा चेंडू आमचे बाळा तांडेल साहेब सांगतात की हा चेंडू सीमारेषे पार व्हायला पाहिजे होता. पण नाईलाज बटेंगे तो कटेंगे. या ठिकाणी सचिन कदम साहेब आलेत. आपले स्वागत. हॅलो. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी एक अप्रतिम झेल घेण्याच्या नादात कुठेतरी अपयशी ठरतोय तो केलवली संघाचा या ठिकाणी क्षेत्ररक्षक. कारण बाबांनो मी सातत्याने सांगतो जर तुम्ही मॅचमध्ये तुम्हाला पडतायचं असेल तर या ठिकाणी कुठेतरी सोप्पा झेल या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला करावा लागेल. आणि जर तुम्ही झेल जर सोडलात तर कुठेतरी तुमचा संघ हा अडचणीत येऊ शकतो. येणारा चेंडू येणारा काल सांगेल तुमचा निर्णय. हॅलो. आपल्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ वडेकर यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यात येईल. दिनेश भाऊ वडेकर तसेच अविनाश पालांडे स्टेजवर यायचं आहे. दोघांचाही सन्मान करण्यात येईल. आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते दिनेश भाऊ वडेकर. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी कल्पेश जाऊया पुन्हा एकदा आणि एक चांगला या ठिकाणी झेल घेतोय आणि कुठेतरी षटक संपण्याचा इशारा पंच करतात. या ठिकाणी 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय. नाही माफ करा 2 धावा की 1 धाव. 1 धाव. आउट. हॅलो. समोर इथे आपल्या चित्रा राणा ग्रुपचे मालक प्रसाद पाटील यांचा बॅनर लागलेला आहे. त्या बॅनरवर 6 मारेल 6चा बॉल त्या बॅनरवर लागेल त्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि लगातार 3 मारेल त्याला 5000 रुपयाचं बक्षीस आहे. समोर इथं बॅनर आहे प्रसाद पाटील चित्रा राणा ग्रुपचे मालक. तसेच सुंदर असा 6 मारलेला आहे. धाव संख्या झालेली आहे
धाव संख्या झालेले 20. तसे DG1चे मालक प्रसाद सुदगर यांचे आगमन झालेले. दरम्यान या ठिकाणी जामरूकचे तंटामुक्ती अध्यक्ष माजी अध्यक्ष सूर्यकांत तांडेल साहेब यांचा सत्कार करायचा आहे. माधव सूर्यकांत तांडेल साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. दरम्यान या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये आमंत्रण झाले ते श्री सुरेश केवरे साहेब. मगाच्या मॅचमध्ये आपण त्यांची कॉमेंट्री ऐकली. अतिशय सुरेख आणि एक जबरदस्त अशी त्यांची भाषणाची शैली आपण या ठिकाणी प्रेक्षकांनी अनुभवली आणि तीच पर्वणी आपण आता पुन्हा एकदा सुरेश केवरे साहेबांकडे जाऊया. हॅलो, नक्कीच थँक्यू सर. एक खूप चांगला आवाज आपण ऐकला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे चांगला सामना आपण पाहतोय. इथे लीडिने जी आडिया. आता साहेब पहा, मी पनवती आहे की काय? जसा माझ्या हातामध्ये माईक आला तशी विकेट गेली की काय? आता काय सांगायचं आहे? नाही, बॅटमनला आऊट वयाची हाऊस होती ना, तोही झाला आऊट. ये डगआउटमध्ये यार पाणी बिनी पाजार एकदम ओकेमध्ये गारमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश नवीन फलंदाज. अगदी विचार केला तर नवीन फलंदाज आकाशला पाहतोय. 21 धावा फलकावरती जोडले गेल्यात. हॅलो, नक्कीच आकाश नवीन फलंदाज. बॅटमन अजून शातीव पॅन्ट घे ना. काय सांगायचं पार या ना, कमरेच्या वर बेंबेच्या वर गेली. अजून शातीव घ्यायची होती जराशी. गडी तसा आहे ना उच मोकार. हो, यावेळेस चांगला बॉल. 21 धावा 3 विकेट गमावलेत या. आणि टार्गेट इथे ठेवलाय या 53 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय. अगदी 24 बॉलमध्ये त्या धाबा तर होतील नक्कीच, यात शंका नाही. परंतु विकेट देखील गमावलेत. अगदी विचार केला तर मित्रांनो चांगला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ, यावेळेस अजून एक खरा बॉल फाईट. बॅटमन बॅट आखूड पडली का? वेल्डिंग करायची का? वेल्डिंग हे जवळ वेल्डिंगचा दुकान आहे का? कुठं आहे का? आता काय सांगतो, झोपला आहे त्याला त्रास ना द्या. पण उद्या सकाळी ना तू जा आणि वेल्डिंगच्या दुकानात जा बॅट वेल्डिंग करून घे बाबा. ओ, यावेळेस अजून एक चांगला बॉल. नाही, गडी स्टाईली वाला आहे पण त्याच्या बॅटीला बॉल लागत ना. काय झाला हेरा बाबा? लिंबू मिरच्या ना उतारा करा तिकडे खांडीत नेऊन हेपाटा. दादा आपल्याला आपला स्वराज्याचा सर्जा शंभू राजा याने 150 इंग्रजांना या ठिकाणी आमंत्रण धावा भेटते. 150 इंग्रजांना या ठिकाणी आपल्या सातारा जवळच्या वासोट्या किल्ल्यावर ठेवले होते. त्या वासोट्या किल्ल्यावरती मला वाटतं यांना ठेवावं लागेल, कारण त्याच्या मागं वेगळं कारण होतं. कारण त्या किल्ल्यावर ठेवल्यानंतर त्यांच्या मायदेशी आपण परत लावले तर 6 महिन्यानंतर त्यांच्या दाड्या मिशा वाढल्यानंतर त्यांच्या घरचे त्यांना ओळखायचे नाही. तशी अवस्था आहे बॅट्समनची आपल्याला दिसते. येस, नक्कीच दादा. ती परिस्थिती मैदानामध्ये तर नक्कीच आपण पाहतोय. अक्षरशः डोळ्याच्या समोर आपण पाहतोय आणि आपण दोघेही मायक्रोफोनवरती जोडलो आहेत. म्हणजे याचं विशिष्ट म्हटलं ही मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे दादा. 23 धावा फलकावरती. तिसरं षटक आपण पाहतोय किलपट्टीवरती 4 बॉल झालेत. गोलंदाजी मात्र कमालीची सुनीलची पाहतोय. ओहो, यावेळेस अजून एक चांगला बॉल. नाही, बॅटमनला मला वाटा रातांधळा लागला का काय झालाय? नको झाले तिथं त्याच्या बॅटीला बॉलच लागना. काय झालाय आणि काय नाही. बरा काम आहे का तुझा? नाही, जेवून ना आणला वाटतं नाही गाडी आहे.
बस अंपर तुझ्या डोळ्याला पाणी आला का? यस थँक्यू. षटक संपलं इथे. 3 षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा फलकावरती या. आता समीकरण म्हटलं येणारे 6 बॉल आणि 30 धाब्यांची गरज. चला टीम मिटिंग अजिबात नको पंचा. टीम मिटिंग अजिबात नको कारण विचार केला तर स्पीडअप ठेवा. टीम मिटिंग अजिबात नको. 23 धाबा अजून या 6 बॉल आणि 30 धाब्यांची गरज. प्रेम नवीन गोलंदाज ट्रॅक वरती या. नाही गडी जुना वाटतो पण नाव नवीन आहे प्रेम. हॅलो. दरम्यान आपण बघतोय या ठिकाणी रात्र हळूहळू वाढत चालले. या ठिकाणी प्रेक्षकांची वर्णी या ठिकाणी वाढत चालले आणि मी विशेष करून आभार मानतो केलवली गावचे प्रेक्षक आमचे आदिप कर्णूक. आम्ही त्यांना धोनी नावाने संबोधतो. ते या ठिकाणी नेहमी क्रिकेटचा आस्वाद घेतात आणि आज सुद्धा त्यांची वर्णी कालसुद्धा त्यांची वर्णी लागली होती. अतिशय क्रिकेटप्रेमी. पुढचा चेंडू 6 चेंडू 30 धावांची गरज आणि पहिलाच चेंडू जातोय तो सीमारेषा पार आणि कुठेतरी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार या ठिकाणी गमावलं ते सचिन तांडेल साहेबांनी. धाव संख्या 6 ने वाढते. अजूनही 5 चेंडू आणि येणाऱ्या धावा हव्यात त्या 24. क्रिकेट हा जर तरचा विषय असतो कल्पेश बुवा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. 5 चेंडू आणि 24 धावा. आदिप कर्णूक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. निश्चितच या ठिकाणी आदिप कर्णूक बरोबर त्यांचे भाऊ त्यांचे बंधू धानाजी कर्णूक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील मला वाटतं कारण क्रिकेट दर्दी क्रिकेट प्रेमी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपीच डिलिव्हरचा चेंडू या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे मास्टर हॅलो. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी लगातार 2 चेंडू 2 षटकार मारलेत. या ठिकाणी सुवर्ण संधी असेल आकाश केदारी साहेबांकडून. जो आयवा कॅच मैदानाच्या बाहेर पकडेल सीमारेषे पलीकडे त्याला 200 रुपयाचं पारितोषिक. आणि या फलंदाजाने जर तिसरा लगातार बॅक टू बॅक तिसरा षटकार मारला तर श्रीकांत हडप साहेबांकडून या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. पुन्हा एकदा आणि 1000 रुपयाचा मानकरी. नक्कीच या ठिकाणी 1000 रुपये जमा झाले श्रीकांत हडप साहेबांकडनं. निश्चितच या ठिकाणी मॅच जरी गेली तरी 1000 रुपये या फलंदाजाला मिळणार ते श्रीकांत हडप साहेबांकडून. यस धन्यवाद. आणि जाऊया पुन्हा सामन्याकडे. येणारे 3 चेंडू आणि तब्बल धावा हव्यात त्या 12. म्हणजे अजूनही 2 षटकार जर लगावले तर पुन्हा मला वाटतं बक्षीस मिळेल. 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लागू झाले ते श्रीकांत हडप साहेबांकडून. अजून जर 2 षटकार जर लगावले नावंड्या संघाच्या या नवोदित रोशनने. पुन्हा एकदा गगन भरारी घेतले ते रोशन याच्या फलंदाजीने. निश्चितच रोमांच असा सामना आपण बघतोय. येणारे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. लगातार 4 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकलेत ते नावंड एड करून फलंदाजी करणारा रोशन. अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी. आतापर्यंत 3ऱ्या दिवसात लगातार 4था षटकार मारणारा हा पहिलाच फलंदाज ठरतोय तो रोशन. आणि अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक अजून या ठिकाणी श्रीकांत हडप साहेबांकडून या ठिकाणी मिळेल. आणि या ठिकाणी सचिन तांडेल साहेबांकडून आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. आणि आकाश केदारी साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आयवा कॅच मैदानाबाहेर जो कोणी कॅच पकडेल त्याला 200 रुपयाचं 200 + 200 400 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळेल.
उत्कंठा शिगेला लागले प्रेक्षकांची, सगळ्यांच्या नजरा मैदानाभोवती गरगर फिरतात. बघूया येणारे 2 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. आणि मेज फेल होते या ठिकाणी. धाव मला वाटतं घेतली नाही, कारण स्वतःच्या आत्मविश्वास हा प्रत्येकावर निर्भर असतो. कारण या फलंदाजाला माहिती आहे रोशनला की माझ्या आता आत्मविश्वास टासून भरलाय आणि मीच हा मॅच आपल्या संघाला जिंकून देईल. आणि त्याच परस्पर विरोधी आपण कलिफेवर बघितलं तर गोलंदाज मार्गवरती गोलंदाजाचं नाव प्रेम. प्रेम हा आपल्या संघावर प्रेम करतोय केलोलीच्या की नावंड्या संघावर प्रेम दाखवतोय हे सुद्धा बघणे जरूर असणार. या ठिकाणी अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी बघतो आपण. आजच्या दिवसातला नव्हे तर तिन्ही दिवसामधून हा सामना हाय व्होल्टेज. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे ती. रोशन येंटो प्रेम जबरदस्त ब्लॉक गोलचा चेंडू या ठिकाणी टाकतोय आणि सामना खिचात घालतोय. प्रेम आपल्या संघावरती प्रेम करताना दिसतोय या ठिकाणी. रोशन लगातार 3 षटकार